नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पुणे पीपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट बँक आहे आणि याच्यामध्ये बघा एकूण 80 पदांसाठीची लेखनिक पदं जी आहेत ती भरले जाणार आहेत। या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्याच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख कशी असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असेल, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मित्रांनो आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर आता ही जी भरती आहे ही भरतीला आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ती ज्या पुणे पीपल बँकेच्या सर्वत्र ब्रँच आहेत त्या सगळ्या ब्रँचसाठीची ही भरती असणार आहे। तुमचा तिथं प्रशिक्षण कालावधी किती आहे, तर 2 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी आहे आणि तुम्हाला प्रशिक्षण भत्ता किती मिळणार आहे, तर पहिल्या वर्षी तुम्हाला 15,000 प्लस PF आणि दुसऱ्या वर्षी 18,000 प्लस PF इतका तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे। त्याच्यानंतर प्रोबेशन कालावधी मित्रांनो तुमचा 1 वर्षाचा आहे। प्रोबेशन कालावधीमध्ये तुम्हाला 20,000 प्लस PF इतकं वेतन दिलं जाणार आहे। आणि सेवेत कायम करण्याबाबत काय म्हटलेलं आहे बघा, इथं प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वेतन बँकेच्या वेतन श्रेणीनुसार अन्य भत्त्यासह वेतन देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला इथं प्रोबेशन कालावधी तुमचा संपल्यानंतर तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, परमनंट केलं जाणार आहे, सेवेत कायम केलं जाणार आहे। वयोमर्यादा किती दिलेल्या आहेत, तर 1/1/2026 रोजी तुमचं वय जे आहे ते 20 ते 28 वर्ष तुमचं असलं पाहिजे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं इथं, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला काय विचारलेलं आहे, तर तुमची डिग्री कोणतीही असली पाहिजे, त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीची डिग्री तुमची असली पाहिजे। MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र तुमचं असणं आवश्यक आहे। एनी डिप्लोमा इन कॉम्प्युटर जर असेल तुमचा तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। म्हणजे तुमची डिग्री असू द्या, डिप्लोमा असू द्या, डिप्लोमा फक्त तुमचा कॉम्प्युटरचा असला पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। आणि इथं बघा प्राधान्य कुणाला दिलं जाणार आहे, जे AIIB, CAIIB, GDC&A तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेतून तुम्ही बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदवी घेतली असेल तर तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। आलं का लक्षात, प्राधान्य कोणाला आहे ते। त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे 100 मार्कांची। बघा, तुमची ऑनलाईन परीक्षा 100 मार्काची होणार आहे। त्याचनंतर ऑनलाईन परीक्षेची तारीख, वार, वेळ जे असणार आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेल ID वरती देखील कळवलं जाणार आहे। तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल। उत्तीर्ण उमेदवारास त्याची तोंडी जी काही मुलाखत आहे ती मुलाखत देखील द्यावी लागणार आहे। त्याचनंतर बघा, उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाणार आहे, हे देखील इथं म्हणण्यात आलेलं आहे। मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल। याबाबत सर्व अधिकार माननीय संचालक मंडळाकडे राहतील असं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। आणि ऑनलाईन एक्झामसाठी तुम्हाला टॉपिक कोणते आहेत बघा, बँकिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग, नॉलेज ऑफ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस आहे, मॅथमॅटिक अँड रिझनिंग आहे। हे सगळे तुम्हाला टॉपिक जे आहेत ते IIBF ची जी काही धर्ती आहे त्या धर्तीवरती तुम्हाला उपलब्ध असणार आहेत, त्या धर्तीवरती त्याची काठिण्य पातळी असणार आहे। ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, तर 1200 रुपये प्लस GST म्हणजेच 1416 रुपये इतकी तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फी असणार आहे। फी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरायची आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे 2/1/2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 17/1/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता। यासाठी इथं मित्रांनो आपल्याला ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। ही वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे।
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पाहू शकता आणि ॲप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो बघा, ही जी काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत या कोऑपरेटिव्ह बँकांच्या भरतीची तयारी देखील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।